मॅडम, रुजू झालात तुम्ही आजपासून? काय करणार घरात बसून? पोलीस मॅडम, अहो फक्त एक फोन माझ्या बायकोला करा. आम्ही काळजीत असेल ती. काय बी करा, पण एक फोन करा की. पडवळ, यानं तोंड उघडलं का? लॉक काढ. अहो मॅडम, हे बघा, मी तुमच्या पाया पडतो. एक फोन माझ्या बायकोला लावून द्या. सत्याला मारायचे किती पैसे दिले तात्यासाहेबांनी तुला? बोल, अजून कोण कोण सामील आहे तुझ्या बरोबर या सगळ्यात? किती जणांची टोळी आहे तुमची? बोल. तू असा नाही ऐकायचास. तोंड उघड, नाहीतर 3rd डिग्री वापरीन. अशी कलम लावी ना की आयुष्यभर जेलमध्ये सडत राहशील. बोल. नको. बोल. बोल पटकन. सांग खरं खरं सगळं. बोल पटकन. मॅडम, त्यासनी मारू नका मॅडम. लक्ष्मी, त्यासनी मारू नका. एक मिनिट. कोण आहात तुम्ही त्यांच्या? मी लक्ष्मी, यांची बायको. लक्ष्मी, अशा अवस्थेत कशाला आलीस तू? हे बघ, माझी काळजी करू नको. मी लवकरच घरी येणार आहे. परत तुझा. मॅडम, मी तुमच्या पुढे हात जोडते, पदर पसरते. त्यासनी सोडा मॅडम. अहो, त्यांच्या हाताला काम नाही, घरात खायची मौत, गाठीशी एक पैक नाही. यांच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. एक नाव फक्त माफ करा मॅडम त्यांना. परत त्यांच्याकडे अशी चूक नाही होणार. मी सबूत देते मॅडम. अहो, चूक नाही, गुन्हा केलाय तुमच्या नवऱ्याने. सत्यदादा सारख्या देव माणसावरती हल्ला केलाय. त्याची आता यातून सुटका होणार नाही. तुम्ही घरी जा. पडवळ, भारती मॅडम, बसवा त्यांना. हो. मॅडम, सोडा की त्यासनी. ते अट्टल गुन्हेगार नाही तो मॅडम. त्यांना पैशा संग धमक्या पण दिल्या असणार आहेत. तेव्हाच त्यांनी हे करायची हिंमत केली असणार. तुम्ही एकदा त्यांना माफ करा मॅडम. हे बघा, नाही सोडता येणार. खुनाचा आरोप आहे त्यांच्यावर. खुनाची सुपारी घेतल्याची केस झाली आहे त्यांच्यावर. आम्ही नाही सोडू शकत. मॅडम, माझी अवस्था तरी बघाव मॅडम. मी समजू शकते तुझ्या भावना, पण कायदा भावना नाही मानत. हे बघ, कायदेशीर कारवाई झाली तुझ्या नवऱ्यावर. शिक्षा पूर्ण झाल्यावरच सोडता येईल. भारती मॅडम, सोडून या ना बाहेर. ताई, चला. सत्याला थांब.
चल ना नाश्ता करून घे चल. नाही तुम्ही करून घ्या नाश्ता, मला नको. सत्या सत्या माझ्यावरचा राग अन्नावर कशाला काढतोयस तू? मला काम आहे. अरे सत्या थांब, माझं म्हणणं काय ते तरी ऐकून घे. तू बरं व्हावास अशी मंजू वहिनींची बी इच्छा होती, म्हणून तर त्या नसून आपल्या घरी आल्या ना. तू कालपासून उपाशी आहेस हे जर त्यासनी कळालं तर मंजू वहिनींना तुझं हे असं वागणं आवडणार आहे का? सांग मला. ए सरे जरा का बसतीस का तू? सत्या 3 वेळ तिकडं खाऊन पिऊन ढेकर देत बसली असेल आणि तू बस इथं उपास करत. सवय एकदम बरोबर बोललीस बघतो. वाघमाऱ्यांना अजिबात आवडणार नाही मी असं उपाशी राहिलेलं, आणि जे वाघमाऱ्यांना आवडणार नाही ते मी नाही करणार. सत्यादा चल नाश्ता करून घे. सत्या या ताई, ह्या पेटगावच्या सरपंच रुपालीताई सावंत. अरे ओळखतो मी अण्णा, नमस्कार. बोला ताई, कसं काय याने गेलं? सत्या यांच्या त्या गावचा पाण्याचा आणि शाळेचा प्रश्न होता, तो आपण आमदारांच्या कानावर घातला होता बघ, त्या संदर्भात आले ते भेटायला. हा मग त्याचं काय? सत्यदादा आम्ही त्यासाठी तुमचे आभार मानायला आलो आहे. धन्यवाद. तुमच्या पुढाकारानं आमचं गाव सुधारलं. पाण्याचा आणि शिक्षणाचा प्रश्नच मिटला. तुमच्यासारखा सच्चा मनाचा माणूस अख्ख्या पंचक्रोशीत नाही, तुम्ही पुण्यवान आहात. आणि हेच तुमचं पुण्य तुमच्या संकट काळी फळाला आलं. तुमच्यावरचं लय मोठं संकट टळलं. आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहिला हे बघून लय भारी वाटलं. तुमच्यासाठी भेट आणली आहे, मला लय बरं वाटलं. तेवढी गोड म्हणून घ्या म्हणजे झालं. हो ताई, ह्या सगळ्याची काय गरज होती? हो गरज तुम्हाला नसेल पण आम्हाला आहे ना. घ्या, प्रेमानं आणली आम्हाला, मला लय बरं वाटलं. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे ना, म्हणून मी आज ठीक आहे बघा. अहो मम्मी साहेब, सत्यदादा एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडल्यात, त्यांचं ऑप्शन तरी करून घ्या. होय सवे जा ऑप्शनचं ताट घेऊन ये. आणते लगेच. सत्या बस इथं चल. नाही त्याची काही गरज नाही. सत्या अरे ऑप्शनवर कशाला राखडतोस तू? बस. माया थांब तू. सत्या बस, आज तुला मी ओवाळतो.